नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची सेतू अभ्यास पूर्व चाचणी पाहणार आहोत गणिताची। तरी सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर ज्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर लवकर जाऊन आपला चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया की राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र सेतू अभ्यास पूर्व चाचणी। तर आता आपल्याला पूर्व चाचणी दिलेली आहे। गणित 1 व 2 मिक्स प्रश्नपत्रिका असेल, तर गुण असेल 25। तर आपण पहिला प्रश्न पाहूया की खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा। आपल्याला 4 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, प्रत्येकी गुण 1 असेल। 4 गुणासाठी हा प्रश्न असेल। पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी नैसर्गिक संख्याचा संच कोणता आहे? तर याच्यात आपल्याला नैसर्गिक संख्येचा संच आपल्याला शोधायचा आहे। तर आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत। आपल्याला पहिलं ऑप्शन दिलेलं आहे ती म्हणजे असेल आपली पूर्णांक संख्या, दुसरं ऑप्शन दिलेलं आहे ते म्हणजेच आपलं अपूर्णांक संख्या, तिसरी दिलेली आहे ती म्हणजेच आपली पूर्ण संख्या आणि चौथं दिले आहे ते म्हणजेच नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या ही काय तर 1 2 3 ने सुरू होणारी असते। तर आपलं ऑप्शन डी हे आपलं बरोबर आहे। तर अशा प्रकारे आपण जो पहिला प्रश्न आहे तो आपण पाहिलेला आहे। दुसरा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणत्या शतमानाचे संक्षिप्त रूपातील गुणोत्तर 2:5 आहे? तर आपल्याला शतमान म्हणजे किती? 100। तर आपल्याला ठरवायचं की आपलं उत्तर 2.5 यायला पाहिजे। आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत 20%, 40%, 50% आणि 70%। तर कसं काढणार गुणोत्तर ते आपण इथे सोडवूया की आत्ता आपण घेऊया 40/100 करूया। आपण हा शून्य घालूया। 4चे अर्धे 2 आणि 10चे अर्धे 5 म्हणजे जे आपलं उत्तर आलेलं आहे 2:5। आपलं गुणोत्तर आलेलं आहे 2:5। तर आपलं जे बी ऑप्शन आहे 40% ते आपलं बरोबर आहे। तर आपण तिसरा प्रश्न पाहूया, बिंदू ए चा निर्देशक 4 व बिंदू बी चा निर्देशक 7 असेल तर डिस्टन्स ए बी किती? तर आपण जेव्हा निर्देशक काढतो, डिस्टन्स काढतो, तेव्हा मोठ्या संख्येमधून आपण लहान संख्या वजा करतो। तर आपण इथे सोडून पाहूया की आपलं उत्तर किती असेल डिस्टन्स ए बी। तर मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा, मोठं कोण आहे 7 वजा लहान संख्या वजा 7 वजा 4, 7तून 4 गेले किती उरले? 3। तर आपलं उत्तर डी ऑप्शन आहे ते आपलं बरोबर आहे। तर आपण जो शेवटचा प्रश्न आहे तो सुद्धा आपण पाहून घेऊया। 2.3 सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळात जास्तीत जास्त किती लांबीचा जीवा असू शकतो? आपल्याला ऑप्शन दिलेले आहे 3.2 सेंटीमीटर, 4.3 सेंटीमीटर, 4.6 सेंटीमीटर आणि 6.4 सेंटीमीटर। तर आपण पाहतो की 2.3 सेमीचा आपल्याला त्रिज्या दिलेला आहे। तर त्रिज्याचा दुप्पट हा व्यास असतो, म्हणजे 2.3चं दुप्पट किती? तर 4.6। तर आपलं ऑप्शन सी आहे ते आपलं बरोबर आहे। अशा प्रकारे आपल्या ज्या पहिल्या प्रश्नामध्ये आपण 4 रिकाम्या जागा होत्या त्या आपण पाहून घेतलेल्या आहे। तर आपण येऊया दुसऱ्या प्रश्नावर। तर आपण दुसरा प्रश्न पाहूया, खालील उपप्रश्न सोडवा। 5 गुणासाठी असेल। आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहेत, प्रत्येकी 1 गुणासाठी असणार आहेत। पहिला प्रश्न आहे, 9/11 ही परिमेय संख्या दशांश रूपात लिहा। 9/11 ही जी संख्या परिमेय संख्या दिलेली आहे ते आपल्याला दशांश रूपात लिहायचे आहे। तर कशा प्रकारे लिहिणार तर ते आपण पाहूया। तर इथे आपण याचा भागाकार करूया। 11/9। तर 11 आणि 9ला भाग तर जात नाही, तर आपण काय करतो की आपण 0 घेतो आणि पॉईंट देतो आणि खाली सुद्धा आपण 0 घेतो। तर आता आपण पाहूया की 11च्या पाड्यात 90 येतात का? 11×8 = 88 येतात। 11×8 = 88। 8 पर्यंत आपण बोललो म्हणून वरती 8। 90 मधून 88 गेले किती उरले? तर 2। तर आता 11च्या पाड्यात 2 तर येणार नाही, तर पुन्हा आपण 0 घेऊया। 11×1 = 11 किती उरले? तर 9 उरले। पुन्हा आपण 0 घेऊया कारण की 11च्या पाड्यात 9 येणार नव्हते। 11×8 = 88, पुन्हा 88, पुन्हा 2 उरले। पुन्हा आपण 0 घेऊया। 11×1 = 11, पुन्हा 11,
आपला उरला पुन्हा 9. तर अशा प्रकारची जी संख्या आहेत 8 1 8 1 ती आपली चालूच असणार आहे. तर भाग काही जाणार नाही मिळत. तर आपलं उत्तर आहे असेल 9/11. यांचं दशांश रूप असेल 0.8181 ... कारण की आपलं जे उत्तर आहे ते भाग जाणारच नाही मिळत, म्हणून आपलं उत्तर चालूच असणार आहे. तर अशा प्रकारे जे आपलं उत्तर असेल ते आपण पाहिलेलं आहे 9/11चा दशांश रूप. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूया. 4 व 25 यांचे मध्यम प्रमाणपद लिहा. तर आपण मध्यम प्रमाणपद x मानू. मध्यम प्रमाणपद x मानू. तर आपल्याला सूत्र सुद्धा माहिती पाहिजे. b चा वर्ग बरोबर a गुणिले c. तर b चा वर्ग म्हणजेच कोण, तर x म्हणजेच x चा वर्ग बरोबर a म्हणजेच कोण, तर 4 आणि c म्हणजेच कोण, तर 25 गुणिले 25. x चा वर्ग आपला तसाच राहील बरोबर 4 गुणिले 25 यांचा गुणाकार किती, तर 100. x बरोबर आता आपण वर्गमूळ काढून घेऊया. तर 10चं वर्गमूळ 100चं वर्गमूळ 10. तर x बरोबर 10 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपला दुसरा प्रश्न होता. तर आपण तिसऱ्या प्रश्नावर येऊया. तर आपण तिसरा प्रश्न पाहूया. सोबतच्या आकृती त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे त्या कसोटीचे फक्त नाव लिहा. तर आपल्याला एक आकृती दिलेली आहे. त्या आकृतीवरून आपल्याला ओळखायचं आहे की कोणत्या कसोटीनुसार ते एकरूप आहे. त्या कसोटीचं आपल्याला नाव लिहायचं आहे. तर आपल्याला आकृतीमध्ये आपल्याला पाहायचं आहे की आपल्याला 2 त्रिकोण दिलेले आहेत, WXZ आणि WYZ अशा प्रकारची 2 त्रिकोण दिलेले आहेत. एक बाजू समान, ही बाजू समान, हा कोण आणि हा कोण सारखा दिलेला आहे आणि W आणि Z ही एक सामायिक भुजा दिलेली आहे. तर बाजू कोण बाजू, इथे सुद्धा बाजू कोण बाजू म्हणजेच आपली कसोटी कुठली असेल, तर बाकोबा कसोटी असेल. तर आपण लिहूया बा को बा कसोटी नुसार एकरूप असतात असं सुद्धा आपण लिहू शकता. तर बाकोबा कसोटी अशा प्रकारे आपण ते तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असेल. तर आपण चौथा प्रश्न पाहूया की बिंदू M हा रेख ABचा मध्यबिंदू आहे. जर AB 13 तर AM किती. तर आपण इथे समजण्यासाठी आकृती काढूया की AB नावाचं आपण एक तर आपण आकृती काढून घेऊया. तर A आणि B, ABचा मध्यबिंदू कोण आहे, तर M. ABचा मध्यबिंदू M आहे. आपल्याला ABचं माप दिलेलं आहे 13. A आणि B ही पूर्ण जी रेषा आहे त्याचं माप आपल्याला दिलेलं आहे 13, पूर्ण रेषेचं माप. आणि AM किती, AMचं आपल्याला अर्धे रेषेचं माप आपल्याला काढायचं आहे, अर्धे रेषेचं. तर M बरोबर आपल्याला ती काढायचं आहे 1/2 गुणिले AB. तर AM आपल्याला काढायचं आहे 1/2 अर्धे रेषेचं माप गुणिले AB ह्या पूर्ण रेषेचं माप आपल्याला दिलेलं आहे. तर 1/2 आपला तसाच राहील गुणिले AB किती आहे, तर 13 आपल्याला दिलेलं आहे 13. आता 13ला आपण याला भाग देऊया 2ने. तर 13चे निम्मे किती, तर 6.5. तर आपलं उत्तर येईल 6.5. AM बरोबर 6.5. तर दुसऱ्या प्रश्नामधला आपला जो शेवटचा 5वा प्रश्न आहे तो सुद्धा आपण पाहून घेऊया की त्रिकोण ABC मध्ये कोण A बरोबर 35° आणि कोण B बरोबर 85°. तर कोण C चे माप काढा. तर आपल्याला माहिती पाहिजे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे मापाची बेरीज ही काय, तर 180° असते. तर A आणि B हा यांची टोटल किती होते, तर 120° आणि उरलेले किती असेल, तर 60°. C चे माप किती असेल, तर 60°. तर 35, 85 + 60 180° होतात, म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचे मापाची बेरीज. तर आपण ते गणिती भाषेमध्ये आपण सोडूया. तर आपल्याला कोणता त्रिकोण दिला आहे, तर त्रिकोण ABC मध्ये. तर तो आपण लिहूया
त्रिकोण ABC मध्ये, तर आपल्याला मापकोन A प्लस मापकोन B प्लस मापकोन C बरोबर 180 अंश. आपण 3 कोन लिहून घेतलेले आहेत, त्रिकोण ABC आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची मापाची बेरीज 180 अंश असते, म्हणून आपण लिहिलेलं आहे 180 अंश. आपल्याला इथे कारण सुद्धा आपल्याला लिहायचं आहे, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची मापाची बेरीज. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज. तर मापकोन A आपल्याला दिलेले आहेत 35 अंश, तर आपण लिहूया 35 प्लस मापकोन B 85 दिलेले आहे, तर आपण लिहूया 85 प्लस मापकोन C चं आपल्याला माप काढायचं आहे, तर आपण तो तसंच लिहूया कोन C बरोबर 180 सुद्धा आपले तसेच राहील. तर यांची टोटल किती 35 आणि 85, तर 120 प्लस C आपला तसाच राहील आणि 180 सुद्धा आपले तसेच राहील. तर आता आपल्याला C चं माप काढायचं आहे, C आपल्या जागेवर ठेवूया बरोबर 180 सुद्धा आपण जागेवर ठेवूया आणि 120चं पक्षांतर ते ऋणमध्ये करूया. 120 बरोबरच्या पलीकडे जाताना तो मायनसमध्ये होईल, म्हणजे ऋणमध्ये होईल, तो इथे प्लस आहे म्हणून कोन C बरोबर 180 अंश मधून 120 अंश गेले किती राहिले, तर 60 अंश. म्हणून मापकोन C बरोबर 60 अंश. तर आपल्याला कोन C चं माप काढायचं होतं, ते आपण काढले आहेत, ते म्हणजे 60 अंश. तर अशा प्रकारे आपण दुसऱ्या प्रश्नामध्ये जे प्रश्न होते ते आपण पूर्णपणे पाहिलेले आहेत. आपण येऊया तिसऱ्या प्रश्नावर. प्रश्न 3, खालील उपप्रश्न सोडवा 10 गुणासाठी असेल. तर आपल्याला प्रश्न तिसऱ्यामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत, ते आपण सोडवूया 10 गुणासाठी. पहिले दिलेले आहेत सोपे रूप द्या. 4 वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 18 वजा वर्गमुळात 50, याला आपल्याला सोपं रूप द्यायचं आहे. तर 4 वर्गमुळात 2 आपण तसंच ठेवूया, अधिक 18चे अवयव पाडूया. 18चे अवयव किती, तर आपण पाडूया 9 गुणिले 2, 9 दुने 18 वजा आणि 50चे सुद्धा आपण अवयव पाडूया, किती 25 गुणिले 2, 25 दुने 50. त्यानंतर 4 वर्गमुळात 2 आपण तसंच ठेवूया, तर 3चा वर्ग किती 9, तर अधिक 3 वर्गमुळात 2 राहील आपला, वजा तर 5चा वर्ग किती 25, तर इथे येईल 5 आणि वर्गमुळात 2 आपला तसाच राहील. तर 4 अधिक 3 किती 7 आणि कॉमन वर्गमुळात 2 आपण एकच कॉमन घेतलं, यांची बेरीज केली 4 आणि 3ची 7 आणि कॉमन वर्गमूळ आपण घेतलं, वजा 5 वर्गमुळात 2 आपण तसंच ठेवूया. आता 7 वजा 5 किती 2 आणि कॉमन वर्गमूळ हे एक वर्गमूळ आणि हे एक वर्गमूळ, आपण कॉमन वर्गमूळ 1 घेतलं, म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे 2 वर्गमुळात 2. तर अशा प्रकारे आपण सोपे रूप द्या आपण प्रश्न आपण सोडवलेला आहे. तर आपण दुसरा प्रश्न पाहूया, अवयव काढा. आपल्याला प्रश्न दिला आहे m चा वर्ग वजा 7m अधिक 12. तर आपल्याला 12चे अवयव काढायचे आहेत, 12चे अवयव, आणि आपलं उत्तर वजा 7 सुद्धा यायला पाहिजे. तर 4 वजा 4 गुणिले वजा 3 यांची जर आपण गुणाकार केला, 4 त्रिक 12, 12 येईल आपले उत्तर. आणि जर आपण यांचा जर विचार केला यांची बेरीज, तर आपलं वजा 7 येईल. तर अशा प्रकारे आपण 12चा जो अवयव आहे तो आपण पाडलेला आहे. तर m वर्ग आपण तसंच ठेवूया, वजा 4m. तर आपण सर्वात आधी आपण 12चे अवयव पाडले, त्यानंतर आपण m चा वर्ग आपण तसंच ठेवला, वजा 4m हा आपला 4 घेतला, वजा 4m वजा हा वजा 3 घेतला m अधिक 12. त्यानंतर हा m चा वर्ग होता, तर आपण कॉमन m घेतला, त्यानंतर ब्रॅकेटमध्ये m घेतला, म्हणजेच m चा वर्ग होईल गुणाकार केल्यावर, आणि 4 हा आपण घेतला, वजा 4, म्हणजेच m गुणिले m, m चा वर्ग होईल
एम गुणिले वजा 4 4m होईल. इथपर्यंत आपण सोडवलेले आहेत. आपण इथे सोडवूया. वजा 3 आपण बाहेर ठेवूया आणि ब्रॅकेटमध्ये m वजा 4 हे आपण कॉमन घ्यायला पाहिजे. कॉमन आपलं आलं पाहिजे. तर m वजा 4 हे आपलं कॉमन यायला पाहिजे. त्यानंतर वजा 3 गुणिले m आपलं उत्तर येईल वजा 3m. वजा 3 गुणिले वजा 4 यांची गुणाकार किती 12 आणि बेरीजचं चिन्ह वजा वजा अधिक. तर अशा प्रकारे आपण अवयव पाडले होते. त्यानंतर आपण कॉमन कोण आहे तर m वजा 4 हा आपला कॉमन आहे. तर तो अगोदर आपण लिहून घेतला m वजा 4. त्यानंतर ब्रॅकेटच्या बाहेर काय आपल्याला मिळेल तर m. तर m लिहिला आणि वजा 3 तर वजा 3. तर अशा प्रकारे आपण अवयव पाडलेले आहेत. आपला उत्तर आलेला आहे m वजा 4 आणि m वजा 3. तर अशा प्रकारे जो आपण दुसरा प्रश्न होता तो आपण पाहिलेला आहे. तर आपण जे बाकीचे प्रश्न आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊया. तर आपण येऊया तिसऱ्या प्रश्नावर. तर तिसरा प्रश्न आहे काटकोन त्रिकोण LM मध्ये कोन LMN 90 अंश, कोन L बरोबर 50 अंश आणि कोन N बरोबर 40 अंश आहे. यावरून पुढील गुणोत्तर लिहा. तर आपल्याला दोन प्रश्न दिलेले आहेत. साइन 40 अंश आणि टेन 50 अंश आपल्याला काढायचं आहे. आपल्याला एक आकृती सुद्धा दिलेली आहे. त्या आकृतीवरून आपल्याला प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला शोधायचं आहे. साइन आपण पहिलं घेऊया. साइन 40 अंश. तर आपलं सूत्र कसं तयार होईल ते पहा. साइन 40 म्हणजे कोण तर 40 अंश त्याच्या समोरील बाजू LM आणि छेद कर्ण. कर्ण कोण आहे तर LN. तर आपल्याला लिहावं लागेल. तर आपण लिहूया कोणासमोरील बाजू छेद कर्ण. तर साइन 40 अंश बरोबर कोणासमोरील बाजू छेद कर्ण. तर कोणासमोरील बाजू कोण आहे 40 अंश. कोणासमोरील बाजू ही बाजू LM आणि हा याचा कर्ण कोण आहे तर LN ह्याचा कर्ण आहे. कोणासमोरील बाजूचा कर्ण LN. तर अशा प्रकारे आपण साइन 40चं आपण उत्तर काढलेले आहेत LM छेद LN. तर आपण दुसरा प्रश्न आहे तो सुद्धा आपण लिहून घेऊया. टेन 50 अंश त्याचं उत्तर आपण पाहून घेऊया की टेन 50 त्याच्या कोणासमोरील बाजू आणि त्याच्या लगतची बाजू. तर टेन 50 त्याच्या कोणासमोरील बाजू कोण आहे तर MN आणि त्याच्या लगतची बाजू LM. तर आपण लिहूया टेन 50 अंश. टेन 50 अंश बरोबर कोणासमोरील बाजू छेद कोण असेल तर कोणालगतची बाजू. कोणालगतची बाजू. तर आता आपण पाहूया की 50 कोणासमोरील बाजू कोण आहे तर MN. तर आपण लिहूया MN आणि कोणालगतची बाजू ही 50 लगत कोणासमोरील बाजू MN होती आणि त्याच्या लगतची बाजू LM. तर अशा प्रकारे आपण जो प्रश्न होता तिसरा प्रश्न तो सुद्धा आपण पाहून घेतलेला आहे. तर आपले जे दोन प्रश्न बाकी आहेत तिसऱ्या प्रश्नामधले ते आपण पाहून घेऊया. चौथा प्रश्न आहे 5.5 सेमी लांबीचा रेख AB काढा व त्यांचा लंब दुभाजक काढा. तर आपल्याला स्केलमध्ये 5.5 सेंटीमीटर आपल्याला लांबीचा रेषाखंड AB काढायचा आहे. तर तो आपण काढून घेऊया. ते आपल्याला स्केल लागेल. स्केलमध्ये आपल्याला मोजायचं आहे 5.5 सेंटीमीटर. तर ते आपण मोजून घेऊया. तर आपण 5.5 सेंटीमीटर आपण काढून घेतलेले आहेत. 5.5 सेंटीमीटर AB नावाचा रेख आणि तो आपल्याला त्याचा लंब दुभाजक काढायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला लागेल कर्कटक. कर्कटकामध्ये आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर. 1 कंस वरती मारू 1 कंस खाली मारू. तेच अंतर घेऊया आणि A बिंदूवर पकडूया आणि 1 कंस खाली आणि वरती.
अशा प्रकारे. तर ते आपल्याला दोन्ही दोन कंस एकमेकांना जॉईंट करायचं आहे. तर अशा प्रकारे हे समान दोन भाग झालेले आहे. तर अशा प्रकारे आपण जो 5.5 सेंटीमीटर लांबीचा रेख AB काढला आणि त्यांचा आपण लंबदुभाजक काढलेला आहे. तर अशा प्रकारे आपली आकृती असणार आहे चौथ्या प्रश्नाची. जो शेवटचा 5वा प्रश्न आहे तिसऱ्या प्रश्नामधला तो आपण पाहून घेऊया. तर आपण 5वा प्रश्न आपण पाहून घेऊया, नंतर आपण क्वेश्चन नंबर 4 वर येऊया. तर 5वा प्रश्न आहे, एका आयताच्या लगतच्या बाजू अनुक्रमे 7 सेंटीमीटर व 24 सेंटीमीटर आहे, तर त्यांच्या कर्णाची लांबी काढा. तर जो आपण आयत आहे, आयताची आकृती आपण काढून घेतलेली आहे, त्याला आपण नाव देऊया A, B, C आणि D. AB एक बाजू किती 7 सेंटीमीटर आणि दुसरी बाजू किती 24 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपण दोन बाजूचं माप आपल्याला दिलेलं आहे, त्यावरून आपल्याला कर्णाची लांबी काढायची आहे. तर आकृतीवरून चौरस ABCD मध्ये. तर आता AC आपण हे कर्ण घेऊया. जर आपण आपण AC कर्ण घेतला तर हा आपला कोण तयार होईल, त्रिकोण ABC. B कोण हा आपला 90 अंशाचा तयार झालेला आहे. तर आपण ABCचा आता विचार करणार आहोत. तर कोण B बरोबर 90 अंश आपला तयार झालेला आहे. तर त्यानंतर त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. जो हा त्रिकोण आहे, त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. तर आपण लिहूया त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. म्हणून कोण B बरोबर 90 अंश. तर आता आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण जाणार आहोत. तर आपण लिहूया पायथागोरसच्या प्रमेयानुसार. तर AC वर्ग कर्णाचा वर्ग आणि इतर दोन बाजूंचा वर्ग म्हणजेच AB वर्ग आणि BC वर्ग. तर कर्ण कोण आहे, तर AC चा वर्ग अधिक दोन बाजूंचा यांची बेरीज की AB अधिक BC. AB वर्ग अधिक BC वर्ग. AC कर्ण हा आपल्याला काढायचा आहे. AC चा वर्ग आपला तसाच राहील. AB वर्ग, तर AB वर्ग कोण, तर 7, 7चा वर्ग प्लस BC कोण, तर 24, तर 24चा वर्ग. AC वर्ग आपला तसाच राहील. 7चा वर्ग 49 अधिक 24चा वर्ग किती, तर 576, 576. तर AC वर्ग बरोबर यांची बेरीज 576 अधिक 49 किती होतात, तर 625. तर 625 हा 25चा वर्ग आहे. म्हणून AC बरोबर 25 वर्ग निघून जाईल. तर AC बरोबर 25. कर्णाची लांबी किती असेल, तर 25. तर आपण लिहूया कर्णाची लांबी बरोबर 25 सेंटीमीटर आहे. तर अशा प्रकारे आपण जो 5वा प्रश्न होता तो आपण पाहून घेतलेला आहे. तर आपण जो क्वेश्चन नंबर 4 आहे तो आपण पाहून घेऊया की प्रश्न 4 आहे, खालील उपप्रश्न सोडवा. आपल्याला प्रश्न दिलेले आहेत. प्रश्न 4 मध्ये 6 गुणासाठी. तर तो आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. आपल्याला समीकरण दिलेले आहेत 3x अधिक 2y बरोबर 11. दुसरं समीकरण आहे 2x वजा y बरोबर 5. अशा प्रकारे आपल्याला दोन समीकरण दिलेले आहे. तर दोन समीकरण दिलेले आहेत ते आपण लिहून घेऊया जशीच्या तसे. 3x अधिक 2y बरोबर 11 याला समीकरण नंबर 1 देऊया. त्याच्या खाली समीकरण नंबर 2 आपण लिहून घेऊया
की 2x वजा y बरोबर 5, याला आपण समीकरण नंबर 2 देऊया. तर आपण समीकरण 1 मध्ये आणि समीकरण 2 मध्ये पाहूया की कुठलेही पद आपल्याला सारखं पाहिजे, x किंवा y पद, तर कुठलंही पद सारखं मिळत नाही. त्यासाठी समीकरण 2 ला आपण 2 ने गुणूया, तेव्हा 2y समान होईल. तर आपण लिहूया समीकरण 2 ला 2 ने गुणू, तर काय होईल 2 गुणिले 2x वजा 2 गुणिले y बरोबर 2 गुणिले 5. आपण 2 ने गुणत आहोत. 2 गुणिले 2x किती होईल 4x, वजाचं चिन्ह आपलं तसंच राहील. 2 गुणिले y 2y बरोबर 2 गुणिले 5 10. हे आपलं समीकरण नंबर 3 तयार होईल. तर आता आपण समीकरण 1 मध्ये आणि 3 मध्ये पाहूया की अधिक 2y आणि 2y वजा 2y समान समान झालेले आहेत. 2y आणि 2y समान समान झालेले आहेत. आता समीकरण 1 व 3 यांची आपण बेरीज करणार आहोत, कारण की अधिक 2y आणि वजा 2y आहे म्हणून आपण त्यांची बेरीज करणार आहोत. जर दोन्ही वजाबाकी असले असते तर त्यांची आपण वजाबाकी केली असती. आता एक प्लस आहेत आणि एक मायनस आहेत, वजाबाकीचे चिन्ह आहे, तर त्यांची आपण बेरीज करणार आहोत. तर आपण लिहूया समीकरण 2 व 3 यांची बेरीज करू. तर त्यासाठी आपल्याला 2 समीकरण आपल्याला लिहून घ्यावं लागेल. तर 2 समीकरण आपण लिहून घेऊया. पहिलं समीकरण आहे, सॉरी इथे दुसरं नसेल, आपलं पहिलं समीकरण असेल. पहिलं आणि तिसरं समीकरण समान समान आहे. तर पहिले समीकरण आहे 3x अधिक 2y बरोबर 11. त्याच्या खाली समीकरण नंबर 3 4x वजा 2y बरोबर 10. यांची बेरीज 3x आणि 4x किती तर 7x अधिक 2y आणि वजा 2y हे समान समान कट होईल, आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर 11 आणि 2 किती तर 21. x आपला तसाच राहील, तर x आपण जागेवर ठेवूया बरोबर 21 सुद्धा आपण जागेवर ठेवूया आणि 7चे पक्षांतर आपण छेदामध्ये करूया. तर आपलं समीकरण असेल x बरोबर 21/7. आता आपण 7 ने 21 ला भाग देऊया, 7 त्रिक 21 म्हणून x बरोबर किती 3. x बरोबर 3. तर x बरोबर 3 ही किंमत आपल्याला x ची आपल्याला मिळालेली आहे. तर y ची किंमत सुद्धा आपल्याला पाहिजे. तर y ची किंमत काढण्यासाठी आपण इथे लिहूया x बरोबर 3 ही किंमत समीकरण 1 समीकरण 2 किंवा समीकरण 3 मध्ये आपण ठेवू शकता. तर समीकरण 2 आपल्याला इझी जाईल म्हणून आपण समीकरण 2 मध्ये ठेवूया. समीकरण 2 मध्ये ठेवू. तर त्यासाठी आपल्याला समीकरण 2 आपल्याला लिहून घ्यावं लागेल. 2x वजा y बरोबर 5. x च्या ठिकाणी आपल्याला 3 ठेवायचे आहे. 2 गुणिले 3 x च्या ठिकाणी 3 वजा y बरोबर 5 आपला तसाच राहील. तर यांचा गुणाकार 3 दुनी 6 वजा y बरोबर 5 आपला तसाच राहील. वजा y तसाच राहील, 5 सुद्धा तसाच राहील. 6चे पक्षांतर बरोबरच्या पलीकडे जाताना ते वजा होईल, कारण की इथे ते बेरीजचे चिन्ह आहेत, प्लसमध्ये आहे. y बरोबर 5 मधून 6 जाणार नाही म्हणून 6 मधून 1 घालूया, किती उरेल तर 1 आणि मोठे संख्येचे चिन्ह म्हणजे वजाचे चिन्ह म्हणून y बरोबर 1 वजा वजा निघून जाईल. तर x चं उत्तर आपण काढलेलं आहे 3 आणि y चं उत्तर काढलेलं आहे ते म्हणजेच 1. तर अशा प्रकारे चौथा प्रश्नामधला जो पहिला प्रश्न होता तो आपण पाहून घेतलेला आहे. तर आपला जो शेवटचा चौथ्या प्रश्नामधला दुसरा प्रश्न आहे तो सुद्धा आपण पाहून घेऊया. की दुसरा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 3 गुणासाठी असेल एक एक प्रश्न, म्हणजे हा जो दुसरा प्रश्न आहे हा 3 गुणासाठी होता आणि हा जो पहिला प्रश्न होता हा 3 गुणासाठी होता. त्यानंतर आपण पाहूया की आपल्याला एक आकृती दिलेली आहे, त्या आकृतीवरून आपल्याला 3 प्रश्न दिलेले आहेत, ते प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे. तर पहिला प्रश्न आहे P आणि M या बिंदूचे निर्देशक लिहा. तर सर्वात अगोदर आपण P चा निर्देशक आपण पाहून घेऊया की P चा निर्देशक x अक्षावर कोण आहे तर 1 आहे आणि y अक्षावर कोण आहे तर 3 आहे. 1 आणि 3 P चा निर्देशक आणि M चा निर्देशक आपण पाहून घेऊया की x अक्षावर 3 आहे आणि y अक्षावर 0 आहे. P चा निर्देशक तर आणि M चा निर्देशक, तर P चा निर्देशक कोण असेल तर तो आपण लिहून घेऊया. P चा निर्देशक आहे 1 आणि 3
आणि एमचा निर्देशक आहे 3 आणि 0. तर अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न आपण पाहून घेतलेला आहे. आपण दुसरा प्रश्न पाहूया की दुसऱ्या चरणात कोणता बिंदू आहे. दुसऱ्या चरणात कोणता बिंदू आहे. तर पहिल्या चरणामध्ये P, दुसऱ्या चरणामध्ये Q, तिसऱ्या चरणामध्ये S आणि चौथ्या चरणामध्ये R. तर दुसऱ्या चरणात आपल्याला विचारलेला आहे, तर Q हा दुसऱ्या चरणाचा बिंदू आहे. तर आपण लिहूया. तर बिंदू Q हा दुसऱ्या चरणाचा बिंदू आहे. शेवटचा तिसरा प्रश्न आपण पाहून घेऊया की कोणत्या बिंदूचे y निर्देशक समान आहे. आपल्याला बिंदूचे निर्देशक आहे ते समान असायला पाहिजे. तर आपण पाहूया की yचा जो निर्देशक आहे जे समान असायला पाहिजे. तर आपण पाहूया की बिंदू T आणि बिंदू R हे समान आहे, कारण की 1 आणि हा सुद्धा 1 वरच आहे. तर आपण लिहूया की बिंदू T व बिंदू R चे निर्देशक समान आहे. तर आपण लिहूया बिंदू T व बिंदू R चे निर्देशक समान आहे. तर अशा प्रकारे आपण जी पूर्व चाचणी होती इयत्ता 10वीची ती आपण पूर्णपणे सोडून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपण सेतू अभ्यास पूर्व चाचणी आपण पूर्णपणे सोडून घेतलेले आहे. आय होप की नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करून आपल्या मित्रापर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.